त्याच्यावर टाका. टाकली. तोडा. तुटली की नक्की बघू. जर त्यांना कळणी झाली नसेल तर काडी तुटलेली असेल. मागच्या जर कळणी झाली असेल तर काडी तुटलेली नसेल, अखंड असेल. तुटली होती पण सुटली कशी काय? आवाज आलता काडी तुटली का म्हणजे कळणी झाली. आता आपण ताईने कोणची कळणी झालेली आहे. तर उदबत्ती पेटू आपण एक. उदबत्ती कुठे? त्याआधी तुम्हाला एक मंत्र शिकवतो. तो मंत्र तुम्ही शिकला की आयुष्यात तुम्हाला कधीच कळणी लागत नाही, कधीच भूक लागत नाही. आता तुमची कळणी काढायला लागेल ना. माझ्या अंगात बिंगात कधी आलं तर तुझा विश्वास बसेल ना. आता माझ्या अंगात येणार आहे आणि अंगात आल्यावर मी कापूर खाणार आहे पेटता. माचीस येते का सर? मध्ये दिली माची सगळी ते सगळ्यांना दिसलं पाहिजे. डबल घे ना. डबल कोण नाही बघितलं मी. डबल 2 वेळा दाखवणार नाही. लास्ट टीव्ही अजून एकदा फक्त दाखवणार. आणि अंगात नव्हतं आलं म्हणून मी पुन्हा दाखवतो. दे 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 दे. तर आता तुमची कळणी. ताई तुमचं नाव काय? तुम्हाला काय करायचंय? इथे येता का? इकडे या बाजूला. ते चौकोनाला 4 कोपरे आहेत ना, तिथे तुम्हाला चटका द्यायचा आहे. आणि मग ते तुम्हाला जी कळणी झाली ती कागदावरती येईल. चाल या पटकन. आडू आडू काढू तुला उंगा खाली गाडू. चिमा मस्तकी बोलून लिमा मस्तकी बोलून कुंबडी झाली ताया मसाला झाला बोल. चाल 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 या पटकन. का कळणी केली होती सांग. आणि का केली होतीस? का केली होती सांग. ही कमी तुम्हाला झाली बघा. बघा ही कमी तुम्हाला झाली होती. आता तुम्हाला मी जाळलेली त्या भुताला जाळून टाकलं. आता तुम्हाला काय तोडा सांगितलं तुटली का बघा. बघा तुटली का नाही? कारण मी कळणी काढली होती आणि ती जाळून टाकली. काही धन्यवाद पुढे. काय झालं असेल कोण सांगेल? तर पहिली गोष्ट ताईने मी कशामध्ये फसवलं? रुमालामध्ये फसवलं. इथं रुमाला ताईने जी काडी तोडली ना, ताईने इथली काडी तोडली. हात चालकीने मी काय केलं? त्यांना इथली काडी तोडायला दिली घडी घालताना. त्यांना असं वाटलं त्यांनी जी काडी ठेवली तीच तोडायला दिली. पण इथे मी काडी ठेवली बघा, हात निघली बाहेर याच्यातून बघा. तर ह्याच्यात मी लपून ठेवलेली काडी होती ती तोडायला दिली. त्यांना असं वाटलं की त्यांनी टाकलेलीच तोडली, कारण मी घडीच तशी घातली होती. त्यानंतर काय केलं? मी पेटचा कापूर खाल्ला.
पेटता कापूर आपल्यापैकी कोणी खाऊ शकतो, पण अंगात येणाऱ्या लोकांनी खाल्लं की आपल्याला काय वाटते की नाही काय ते दैवी शक्ती आहे, काय ते नाही का डेंजर आहे. पण लक्षात घेतलं पाहिजे आपण की ते पेटता कापूर खाऊ शकतात, लोखंडाची गोळी लाल लाल तापवलेली ते नाही खाऊ शकत. कारण कापराचा ज्वलनांक हा कमी आहे. कापूर पेटलाय तरी तापत नसतोय, त्यामुळे त्याचं तापमान कमी आहे, चटका बसत नाही. जी गोळी असती तोंड झाकून घेतलं, आपला ऑक्सिजन संपला की ते विजते. पण लोखंडाचा लाल लाल चमचा केला बंद आणि तो जिभेवर ठेवला तर मग ह्यांच्या अंगातला देव पडून जाईल लगेच. तर आपण ह्याच्या मागचं विज्ञान आपल्याला माहित नाही ना, त्यामुळे कधी कधी आपण गणतो. तर आपण त्यांना म्हटलं पाहिजे की फक्त आता तू कापूर नको खाऊ, पुढच्या वेळेस मी 60 तापवतो ती तुझ्या जिभेवर ठेवू आपण. त्यांनी गणमाळ करताना तुम्ही बघितलं असेल, काय करतात, असा कोळशांचा खड्डा केलेला असतोय एक साधारण 7-8 फुटाचा, आणि त्या कोळशे पेटवले जातात आणि त्यामध्ये ते चालत जातात. ऍक्च्युली ते ना ते कोळशे त्यांनी एकदम लाल लाल केलेले असतात, त्यामुळं त्यांना चटका बसत नाही. ते जर त्याच्यावर निखाव्यावरती राख साचलेली असेल तर त्यांच्या पायाला चटका बसेल. म्हणून ते काय करतात, तर लाल लाल ठेवतात, कायम हवा येतात त्याला. आणि त्यासोबत ते काय करतात, एखादा की थांबतात का नाही, ते फक्त पळत 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 जातात. कारण आपल्या त्वचेला 3 सेकंदानंतर कोणत्या पण आगीची संवेदना समजते. कोणची पण गोष्ट आपल्या पायाला चटका कधी बसतो, 3 सेकंदानंतर. त्यामुळे ते 3 सेकंद क्वांटिटी येऊनच येत नाहीत, असे पळत पळत जातात. त्यामुळे आपल्याला वाटतं की आगीमध्ये चालले ते, पण आगीमध्ये चाललेलं नसतं, ते आपल्यापैकी कुणी चालू शकतो. ज्यावेळेस FTI मध्ये आम्हाला एक डॉक्युमेंटरी बनवायची होती, त्यावेळेस आम्ही ती सगळी तयारी केली आणि आमची हिंमत बघून FTI मध्ये जी विद्यार्थी मुलं आहेत बाहेरच्या राज्यातून आलेली, त्यांची पण हिंमत वाढली. त्यांनी तर लिटरली हळूहळू चालत चालत जाऊन त्यांनी बघितलं की पायाला चटका बसत नाही. म्हणजे यांचा जर देव असेल आणि जो केवळ अंगात येण्यापुरता, कापूर खाण्यापुरता किंवा जाळातून चालण्यापुरता असेल, तर त्याला आपण म्हटलं पाहिजे, बाबा ज्योतिबा फुलेंनी कोणची पुस्तकं लिहिली, 3 नावं सांग, 3 पुस्तकांची नावं सांग. त्याला सांगता येणार का देवाला? नाही सांगता येणार. त्यांना फक्त लोकांना गणावायचं एवढंच माहिती आहे. तर ते काही काही असे भयानक प्रयोग करतात ना, हे आपल्याला बघायचंय. दादा तुम्ही आता कुठे टोपी आले? चुना आहे का तुमच्याकडे? हा, म्हणून तुम्हाला बोलवलं. एक चुना घ्या आणि असं आळे बनवा. चुना नाही थोडा चुनाचा हातावर घ्या, असं गोल बनवा आलं. तुम्हाला जी कमी झाली ती आपल्याला त्या बोटावरती येऊन बसणार आहे हातावरती. थोड्या आता ताजच आणलंय. थोडा काय गोल दिसत सगळ्यांना दिसेल एवढा. माझ्यात मोकळे देत ना, हे बोट मोकळे ना माझं, काय का आता सगळ्यांना दाखवा त्यांना. आता या दादाला जर कमी झाली असेल, कुणी काळी जादू केली असेल, तर हा चुना सगळा आहे ना, हा गुलाबी होईल माझ्या मोकळ्या बोटातून. चल येऊन बस, येऊन बस, बस बस, गुलाबी झाला म्हणजे नक्की कमी झालेली. तुम्ही एक काम करा, ह्या गाळ्याच्यामध्ये पाणी आणि ही कमी तुम्हाला सगळ्यांना दिसेल की काय झालं नक्की. ह्याच्यावरती हळूहळू होता, हो हळूहळू झाली कमी जळून गेली तुमची. लागलं पडा 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 पडा, काय कमी झाली ते कळलं ना. हॅलो बाईची कमी कोणची तरी नाव अखंड होता का नाही, पाणी बी होतं त्यात, पण ते सुद्धा तुमच्यावरची कमी झाली त्याच्यामध्ये लपून बसली होती. धन्यवाद पुढे बसला आल्यामध्ये. बस चालते, हात उठला चालते. ह्या प्रयोगाची तिन्हीची माहिती सांगतो मग पुढे जातो. की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या माणसाला 2 डोळे असतात, है ना? 3 असतात. 2 डोळे आपले साधे डोळे आणि 1 डोळा असतो ज्ञानाचा. हा ज्ञानाचा डोळा कच्चा व्हायला तर माणूस बुवा बाजीला फसतो. त्याच पद्धतीने नारळाला पण किती डोळे असतात? 3. 1 डोळा असतो कच्चा आणि तो डोळा फोडता येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काय पण टाकता येऊ शकतो.
त्या नारळाच्या डोळ्याचा मेन भागच फोडता नाही. असं इथनं मी तिथे डोळा फोडला होता आणि त्याच्या आतमध्ये वेबिन टाकून ठेवली होती. त्यांचा चुना गुलाबी कसा झाला तर शाळेमध्ये आपण शिकलेलो असतो की फिनॉक्सिलिन हे इंडिकेटर आहे. तर फिनॉक्सिलिन थोडंसं किंचित माझ्या बोटावरती मी मुद्दाम त्याला जवळून दाखवलं कारण माझ्या बोटाला काहीच नव्हतं दिसत. ते एक कण फिनॉक्सिलिन आहे ना ते सुद्धा अख्खा हात गुलाबी होऊ शकतो. तर मी त्यांचा हात तो गुलाबी केला आणि त्यानंतर मी याच्यामध्ये एक सोडियम मेटल नावाचा धातू ठेवला होता. सोडियम मेटल नावाचा धातू आहे तो पाण्याच्या संपर्कामध्ये आला की लगेच त्याला आग लागते. त्यामुळे तो आग जो लागली पाण्याच्या एक ठिकाणी पाडलं आग लागली. त्याच्यामध्ये पण काही जादू होती का? नाही, कोणताही चमत्कार त्याच्यामध्ये नव्हता. आणि त्यानंतर आपण पाहिलं अजून आपला एक महत्वाचा प्रयोग बघायचा आहे. यासाठी लेडीजच्या दोन मुली आणि 2 माणसं यांनी पुढे या. आपण त्यांना ही लंगर सोडवायला दिली. ये पटकन ये पुढं. मोठे या मोठे या स्वागत आहे. मुलांपैकी कोण येते भैया सर ये तू पण ये. आपल्याला आता मुलींचा एक गट आहे आणि मुलांचा एक गट आहे. दोघांना 25 सेकंद देणार आहे मी. काय करायचं सांगतो तुम्हाला. ही एक कडी आहे आणि ही एक कडी आहे. ही छोटी कडी आहे ना यातून बाहेर काढायची. 3 कड्या आहेत. ही वरची कडी, खालची कडी आणि एक मधली कडी. ही मधली कडी तुम्हाला बाहेर काढायची आहे. 25 सेकंद मिळणार शक्ती किंवा युक्तीने. ठीक आहे तुम्हाला ठीक आहे चालेल. तुम्ही मोजा माऊली 1 2 मोजा की 3च चिकडं. हे मोजा 1 झाले. काय ते सुटतंय का? तर सुटेल का? तुला माहित नाही उत्तर. याचा अर्थ उत्तर नाही असं नाहीये. तुम्हाला अजून तिची युक्ती माहित नाहीये. त्यामुळे तुम्ही म्हटलं पाहिजे की ज्या तुम्ही सांगताय ही कडी सुटती सुटत असेल पण आम्हाला त्याची आयडिया माहिती नाहीये. मला किती सेकंद द्याला? 10 मोजा मग. हिला आत जायला आणि बाहेर यायला एकच जागा आहे. जेव्हा हिचा असा यू केला असतो तेव्हाच ती आतमध्ये जाते. आपल्याला वाटतं आपल्या आयुष्याची समस्या लई अवघड आहे आणि ती आपल्याच्याने सुटणारच नाही. आणि मग आपण काय करतोय कोणच्या ते बुवाकडे जातोय, लोक तो बिल्ला देतोय, कोण अंगठी देतोय, कोण सांगते 7 वेळा ये माझ्या आठवडे 7 आठवडे माझ्याकडे ये. आपण जातो त्याच्याकडे. तर त्यांनी सुटत नसते. आपलं मन खंबीर असेल ना तर सुटते आणि आपल्याला युक्ती माहिती असेल तर सुटते. ह्याची मागची युक्ती तुम्हाला कळली की ह्याच्यात काही अवघड नाही. बघ कडी मी मध्ये घेतली, चिळली थोडीशी आली बाहेर. आत जायला बाहेर यायला एकच मार्ग आहे. ठीक आहे ठीक आहे बसा दोघं जण. हे माझ्या हातामध्ये काय आहे? कुणाचा? माझा आहे. विकत मी आणलं. ह्याच्या साईडने आपल्याला एक प्रयोग बघता येईल सगळ्यांना की आपले डोळे आपल्याला कसे फसवतात ना सगळ्यांना बघता येईल. की तुम्ही एक डोळा झाकला तुमचा आणि एका बोटाने हा टिश्यू गायब केला आणि नंतर डोळ्याचा हात बदलला तर तो टिश्यू जागा बदलतो असं होईल. तुम्ही करून बघा. एक डोळा झाका सगळ्यांनी. एक डोळा झाकून बघा आणि टिश्यू गायब केलाय. आता तुम्ही बोट नाही हलवायचंय फक्त डोळा बदलायचा. त्यांनी जागा बदलली असं वाटते कारण हे दोन्ही डोळे हे सुद्धा आपल्याला एकच ज्ञान देत नाही. हा वेगळं शूटिंग काढतो, हा वेगळं शूटिंग काढतो आणि त्याचं मिक्सिंग तुमच्या मेंदूमध्ये होतं. तर आपल्या ज्ञानेंद्रियाला काही लिमिटेशन आहेत त्यामुळे आपल्याला